लोकप्रधानमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सिंहगड इन्स्टिट्यूट असलेल्या प्रभाग क्रमांक 5, 6, 7, 15च्या मतमोजणी ठिकाणी सध्या हे दृश्य आपण पाहत आहात। माझ्यासोबत प्रभाग क्रमांक 15चे आम आदमी पार्टी पक्षाचे उमेदवार आहेत निलेश संगेपाक। या ठिकाणी त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या। नेमकं ते या ठिकाणी आले असता त्यांना थोडंसं निराशा जाणवत आहे, कारण आज त्यांना माहित नव्हते की आज सोडणार आहेत की नाही सोडणार आहेत। काय सांगाल, नेमकं काय इथं घटना घडत आहे? खरं तर आम्हाला प्रथमदर्शनी असं समजलं होतं की वेगवेगळ्या प्रभागाच्या वेगवेगळ्या व्यवस्था करून एकत्रच मतमोजणी सुरू होईल, परंतु आता इथं आल्यानंतर असं समजलं की आता पहिल्यांदा प्रभाग क्रमांक 5 ची मतमोजणी सुरू झालेली आहे, मग त्याच्यानंतर 6, 7 आणि मग 15। आमच्या प्रभाग 15च्या तर मी 15चा उमेदवार आहे क मधून। माझे सर्व प्रतिनिधी सोबत आलेले आहेत। अक्षरशः मागील 3 दिवसांपासून आम्हाला झोप नाही, दिवस रात्र एक करून आम्ही जनसेवेसाठी, जनतेला चांगल्या मतदानासाठी आम्ही विनंती करत फिरत आहोत। तर ह्या सगळ्या धावपळीमध्ये आमची झोप झालेली नाही आणि सकाळी उठणं देखील पॉसिबल नव्हतं, परंतु तसंच आम्ही येऊन या ठिकाणी मतमोजणीसाठी हजर झालो। अक्षरशः माझे सर्व प्रतिनिधी आणि मी नाश्ता न करता, चहा न पिता, पाणी न पिता आम्ही इथं आलोय। म्हणजे हे जे काय आहे याचा आम्हाला निषेध नाहीये, परंतु ह्याची जी कल्पना आहे, पूर्वकल्पना ही दिली गेली पाहिजे होते, म्हणजे ही गर्दी सुद्धा झाली नसते, सगळ्यांची चांगली सोय आले असते। इथं पाहिलं तर पाण्याची देखील सोय नाही महानगरपालिकेकडून, परंतु अशी गैरसोय होता कामा नाही। अशा आधीच खूप प्रतिनिधी, सगळे कार्यकर्ते थकलेले असतात एवढ्या महिनाभराच्या सगळ्या धावपळीमध्ये, तर परत शेवटच्या दिवशी अशा सगळ्या घटना घडू नये ही आमची रास्त मागणी आहे। मला एक सांगा, आम आदमी पार्टीनं पहिल्यांदाच सोलापुरात महानगरपालिका निवडणूक लढवलेली आहे, तुमचं देखील आम्ही पाहिलेलं आहे। तुम्ही खूप भाऊक बऱ्याच ठिकाणी झालेला आहेत, होम टोन प्रचार केलेला आहे, ज्येष्ठ नागरिकांचा तुम्हाला आशीर्वाद देखील मिळत असल्याचं आम्ही पाहिलेलं आहे। काय वाटतं, आम आदमी पार्टीच्या या पहिल्यांदा निवडणुकीमध्ये किती जागा मिळतील आणि खातं ओपन होईल का महापालिकेमध्ये? नक्कीच आम्हाला विश्वास आहे की ह्या सगळ्या उलटापालट राजकारण जे चालू आहे, बेडकाच्या उड्या ज्या चालू आहेत, या राजकारणाला कंटाळलेली जनता नक्कीच तरुण, सुशिक्षित, पदवीधर आणि स्वच्छ प्रतिमेचे जे उमेदवार आहेत आम आदमी पक्षाचे सर्वच्या सर्व, त्यांना संधी देतील आणि महानगरपालिकेत त्यांचं नेतृत्व करण्यासाठी पाठवतील। तुम्ही म्हणल्यासारखं माझ्या प्रभागातून तर माझ्या मायबाप जनतेने एवढा आशीर्वाद दिलाय, ते आशीर्वाद पाहूनच मला असं वाटलं की माझा विजय खऱ्या अर्थाने झालेला आहे। तर हे होते आम आदमी पार्टीचे उमेदवार प्रभाग क्रमांक 15चे निलेश संगेपाक। त्यांना इथं येण्यासाठी थोडंसं लवकर ते आलेले होते। त्यांची तक्रार अशी आहे की त्यांना पाण्याची सोय आहे ना कुठल्याही प्रकारची सोय करण्यात आलेली आहे, मात्र टप्प्याटप्प्याने मतमोजणीसाठी आत प्रवेश दिला जात असल्या कारणाने थोडंसं उमेदवार प्रतिनिधी किंवा उमेदवारांचे जे मतमोजणी प्रतिनिधी आहेत ते नाराज झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। एकंदरीत या ढिसाळ कारभाराचा अनेक जण निषेध करत असल्याचं देखील आपल्याला पाहावयास मिळत आहे।